नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा तुमच्या शोभाच्या कलामध्ये मनापासून स्वागत आहे. आज लौकी एक आणि पदार्थ अनेक असं मी घेऊन आली आहे. चला मग आपण आता सुरू करूया. सर्वप्रथम आपण मुगाची डाळ भिजवून ठेवू आणि मुगाची डाळ आणि लौकीची भाजी करू. सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य सांगते. हळद, मीठ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मुगाची डाळ, लसूण अद्रक पेस्ट, जिरा, राई, कढीपत्ता आणि लौकी. आता आपण पॅन ठेवला गॅसवर आणि तेल टाकलं. नंतर राई, जिरा, कढीपत्ता, अजून मिरची, एक एक साहित्य आपण सर्व टाकत आहोत आणि त्यांना थोडंसं फिरवून घ्यायचं. नंतर कांदा, त्याला थोडं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर लसूण अद्रक पेस्ट, त्याला थोडं फिरवत जायचं. थोड्या वेळाने फिरवत राहायचं. लसूण अद्रकची पेस्ट टाकली, त्याला पण मिळवून घ्यायचं आणि थोडं चम्मचने सगळं एकत्र मिळवून घ्यायचं. थोडं तेलात परतून घ्यायचं त्याला सगळं साहित्य. 2 मिनटं त्यांना तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर मीठ आणि हळद ते टाकून फिरवून घ्यायचं. थोडं सगळं एकत्र मिळवू द्यायचं. त्याच्यानंतर थोडं टमाटर होऊ द्यायचं. तेलात सगळं फिरवत राहायचं. थोड्या वेळाने सगळं मिक्स करायचं. 2 मिनटं एक मिनटासाठी असं परतून ठेवून झाकून त्याला शिजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर थोडं डाळ भिजूनच आहे, आपण लौकीचे आधी टाकू. पाण्यातून काढून धुवून आणि लौकी टाकायचं आणि लौकी टाकल्यावर थोडं फिरवून घ्यायचं. मिक्स करायचं. सगळे लौकीला सगळं लागलं पाहिजे जेवढे आपण पदार्थ टाकले आहे. कांदा, टमाटर, मिरची, हे सगळं फिरवून त्यांना थोडा वेळ 2 मिनटासाठी असं झाकून ठेवून थोडं वाफ येऊ द्यायची. वाफ आले की त्यामध्ये मुगाची डाळ, भिजवलेली मुगाची डाळ ती टाकून मिक्स करायचं. अशा प्रकारे आपण डाळ लौकी भाजी करायची. धन्यवाद. ही आता लौकीपासून आपल्या एक पहिली डिश तयार झाली की हे आपण पोळीसोबत, भातासोबत हे आपण खाऊ शकतो. टिफिनला पण नेऊ शकतो आणि घरी पण. सिंपल रेसिपी. मुलांसाठी जसं आवडत नाही लौकी, खात नाही कोणी, पण डाळीमध्ये खाऊन घेतात, अशी हे डाळ लौकी. नंतर आता आपण दुसरी रेसिपी तयार करू. त्यात मिरची, अद्रक, लसूण, कढीपत्ता, सांबाराच्या डंड्या वगैरे असं आपण पेस्ट करू. हे आपण आता कोफ्ते तयार करणार. कोफ्त्याची कोफ्ता करी. आपण आधी कोफ्ते तळून घेऊ. तर लौकी किसून घेतला आणि त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट. आता थोडे आपण त्याच्यात मसाले
मिक्स करू. जे पिसलेलं अद्रक, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची हे पेस्ट आपण मिक्स करू. त्याच्यामध्ये ओवा आणि तीळ, थोडं जिरा, अजून हळदी, थोडे मसाले, एक चम्मच, अर्धा चम्मच धनिया पावडर, मिरची पावडर आणि मीठ याच्यामध्ये थोडं कमी टाकू. आपण ग्रेव्ही तयार करायची, ग्रेव्हीमध्ये पण असते म्हणून याच्यामध्ये कोफ्त्यामध्ये थोडं कमी. आणि हे तीळ, ओवा तीळ अवश्य टाकायला, म्हणजे त्याच्यानं टेस्ट छान येते. आणि सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं बेसन जसं मावेल तसं ते टाकायचे आणि सगळं मिक्स करायचं की असं सगळ्यांना हे लागल्या पाहिजे. असं छान मिक्स करून आणि त्याच्यानंतर छोटे बाउल घेऊन गोळे करायचे आणि तेलामध्ये मीडियम गॅस ठेवायची. तेल चांगलं गरम करायचं आणि मीडियम गॅस करायचे आणि छोटे कोफ्ते तळून काढायचे. ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आता कोफ्ता करीसाठी मसाले तयार करतो. हे झाले कांदा, टमाटर आणि काजू थोडे टेस्टसाठी सगळे फ्राय करून थोडंसं भाजायचं. जिरा आणि हे पेस्ट करायची ग्रेव्हीसाठी. आणि थोडं तेलामध्ये सगळे तळलेले आणि पिसून काढल्या आणि ते मसाला तयार करून ते ग्रेव्ही आपण आता तयार करत आहोत. पिसलेल्या पूर्ण तेलामध्ये चांगलं आजूबाजू म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला तयार करायचा. त्याच्यामध्ये हळद, त्याच्यानंतर मसाला भाजून झाला की हळद, तिखट, लाल तिखट, धनिया पावडर हे सगळं टाकून तेलामध्ये सगळं मसाला, थोडं मीठ टाकायचं आणि थोडं मसाला होऊ द्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत भाजून म्हणजे फिरवून घ्यायचं. छान मसाला तेलामध्ये होऊ द्यायचं. थोडं कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून आपल्याला जसे किती ठेवायचं त्याच्यानुसार आपण ग्रेव्ही तयार करायची. तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे थोडी मीडियम ठेवायची. आधी पातळ करायचं, शिजल्यावर ते उकळी येऊन घट्ट येतो काजूची पेस्ट असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचे आणि कोमट असल्यावर, म्हणजे एकदम थंड पण नाही आणि गरम पण नाही, मीडियम ग्रेव्ही असली तेव्हा आपण कोफ्ते टाकायचे. अशी हे दुसरी कोफ्ता करी तयार होते. अशा प्रकारे ही माझी दुसरी डिश तयार झाली. ग्रेव्ही आणि कोफ्ता खूप वेळा फिरवायचं नसते, नाहीतर ते तुटते. आणि जास्त गरम ह्याच्यात टाकू नये, गरम असला तर कोफ्ते फुटून जातात. आता माझी तिसरी डिश तयार होत आहे, ते आहे लौकीचे वडे. आधी लौकी किसलाय, त्याच्यामध्ये सगळे मिरची, कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, जिरा, अजून धनिया पावडर, तिखट, हळद, ओवा
सगळं मिक्स करून लौकी किसून त्याच्यात मिळवले आणि नंतर तांदळाचं पीठ टाकलं. तांदळाचं पीठ टाकून ते वडे तयार केले. आता माझी चौथी डिश तयार होत आहे. लौकी किसून त्यातला पाणी काढून घेतला आणि गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकला. तुपामध्ये ह्या किस्साला चांगलं परतून घेतलं. थोडं हलकं त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतला. धन्यवाद.